ज्या वेळेला अफजल खान महाराष्ट्रामध्ये आला, अफजल खानाचं संकट आमच्या स्वराज्यावरती आलं होतं. अफजल खानाचा वध कसा केला, त्याला कसं मारलं, मला हे सांगायचं नाहीये. पण तो येण्याच्या अगोदर, तो आल्याच्या नंतर आमचे सगळे मावळे खचलेले होते. प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये भीती तयार झाली होती. कान्होजी जेजे, नेताजी पासलकर, प्रत्येकाच्या मनामध्ये भीती तयार झाली होती की महाराज आता लढाई करू नका, आता शरणागती पत्करा. प्रत्येक शिवरायांच्या जवळचा सवंगडी सूर्याजी काकडे हेच सांगत होता आणि प्रत्येक जण म्हणत होतं की महाराज आता लढाई टाळा आणि शरणागती पत्करा. पण शिवाजी महाराजांना कळना की आपण यांच्या मनामध्ये आता कशा प्रकारे आपण प्रेरणा जागवावी. ह्या हरलेल्या मनाच्या माणसांना सोबत घेऊन रणांगणावरती युद्ध जिंकणं शक्य आहे नाही. मग शिवरायांना कळत नव्हतं की नेमकं यांच्या मनामध्ये प्रेरणा पेरावी कशी. हरलेल्या मनाची माणसं रणांगणावरती युद्ध जिंकू शकत नाहीत हे शिवरायांना माहिती होतं. अशाच विचारामध्ये शिवाजी महाराज रात्री विचार करत बसलेले आहेत. रात्रीचे 3 वाजलेले आहेत. ऑक्टोबर नोव्हेंबरचा महिना आहे, गारवा झुंबत आहे आणि हाहाकार अफजल खानाने या महाराष्ट्रामध्ये माजवलेला आहे. त्यावेळेला शिवाजी महाराजांना एक युक्ती सुचली. शिवाजी महाराज प्रचंड मुस्तुदी होते आणि शिवाजी महाराज ताड करत बाजावरून उठलेले आहेत आणि उठल्याच्या नंतर त्यांनी लगेच आई साहेबांना बोलवलं, जिजाऊ साहेबांना बोलवलं आणि म्हणाले की साहेब सगळ्या मावळ्यांना बोलवा. सगळे त्यांचे महत्वाचे सरदार जे होते ते सरदार त्या ठिकाणावरती आलेले आहेत आणि त्या सगळ्या सरदारांना शिवाजी महाराजांनी बोलवून सांगितलं की आई जगदंबा माझ्या स्वप्नामध्ये आलेली होती. मित्रांनो, आली का नाही याच्याशी माझं घेणं देणं नाही, पण शिवाजी महाराजांनी वापरलेले मुस्तुदीगिरी आणि सूत्र इथं सांगणं मला गरजेचं वाटतं. शिवाजी महाराज म्हणतायत की माझ्या स्वप्नामध्ये आई जगदंबा आली होती आणि आई जगदंबेनं कोल दिलेला आहे की शिवाजी राजा तुझ्या रूपानं रणांगणावरती उद्या मी लढणार आहे. तुझ्या रूपानं येणाऱ्या लढाईमध्ये प्रत्येक मावळ्यामध्ये मी संचारणार आहे आणि हे युद्ध तूच जिंकणार आहे, कारण तो जिंकवण्याचा हेतू पूर्ण मानस माझा आहे. आई जगदंबेनं सांगितलं. म्हटल्याच्या नंतर शिवाजी महाराजांच्या समोर उभा असणाऱ्या प्रत्येक सरदाराच्या अंगामध्ये प्राण तयार झाला. अंगावरती शहारे उभे राहिले आणि प्रत्येक जणाचं मन मनगट मस्तक आम्ही सशक्त झाला आणि शिवाजी महाराज म्हणाले आता तयारीला लागा. आणि सगळे मावळे 12 मावळ प्रांतातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामधनं आपली सगळी सैन्य जमा करा. आणि पहाटे 3 वाजता हा संदेश सगळ्यांना दिला आणि 3:30-4 वाजता सगळी मावळे सगळीकडे पसरलेले आहेत. गडावरनं खाली उतरले, एका गावामध्ये आले. प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक दारादारावरती मावळ्यांच्या थाप दिल्या जात आहे आणि प्रत्येकाला जाग केल्या जात आहे की स्वराज्यावरती संकट आलेलं आहे आणि आता आम्हाला ते संकट दूर करण्यासाठी लढायचं आहे. आपल्याला देवीने कोल दिलाय. तरी सुद्धा यांच्या मनामध्ये थोडीशी धुकधुक लागून होती. आत्मविश्वास अजूनही एवढा भरलेला नव्हता की मावळे थोडंसं समोर जायला लागली. आणि तरी सुद्धा एक जण म्हणाला की शिवाजी महाराज म्हणाले आई जगदंबा सोबत आहे, पण त्याच्याकडे लाखोचं सैन्य आहे, आपल्याकडे बुडभर मावळे आहे, त्याच्याकडे तोफा आहेत, आपल्याकडे फक्त तलवारी आहे, लढाई लढायची कशी. मावळे अजूनही थोडेफार कचलेले होते. तेवढ्यामध्ये एका मावळ्याच्या दारावरती थाप पडली आणि त्याला जागवण्यासाठी ते समोर गेलेले आहेत. आणि त्या मावळ्याच्या घराच्या दुसऱ्या घरामधनं एक ओवी सकाळी माऊली उठलेली होती. 5 वाजलेले आहेत. वरती शुक्राची चांदणी लख दिसत आहे आणि आमच्या जात्यावरचं दळण सुरुवात झालं. आणि हे मावळे म्हणतायत अरे चला रे, चला लवकर, अफजल खानाचा वध करायचा आहे आणि त्याला पळवून लावायचा आहे. तरी सुद्धा मनामध्ये भीती होती की आम्ही हरवायचं कसं, हा प्रश्न त्यांच्या मनाला सारखा भेडसावत होता. आणि चला म्हणत्यामध्ये तेवढ्यामध्ये हळूच एका घरामधनं यांच्या कानावरती एक जात्याची ओवी पडली. बाई म्हणती आहे आणि ओवी यांच्या कानावरती पडतात सगळ्यांचे कान टवकारले गेले आहेत. बाई म्हणते बाई दळण दळते नाव विठूच घेऊन, बाई दळण दळते नाव विठूच घेऊन, नेला वनवास शिवबान हाती तलवार घेऊन. यांच्या अंगावरती शहारे उभे राहिले की घरामध्ये दळणाऱ्या बाया आता म्हणायला लागलेल्या आहेत की शिवाजी महाराजांना हातामध्ये तलवार घेऊन आमचा वनवास घेतला. लगेच दुसरी ओवी कानावरती पडली. जशी भरडती दान तसे हाल केले सैतानान, जशी भरडती दान ते हाल केले सैतानान, सुख दिलं या जीवनी जिजाबाईच्या शिवार. आता डोळ्यामधनं असं टपकू लागलेले आहेत की घरामधल्या मावल्या शिवरायांच्या नावाचा जागर करत आहेत आणि दळताना प्रत्येक दाण्यावरती संस्कार केला जातोय की शिवाजी महाराजांना तुमच्या आयुष्यामध्ये सुख दिले. आणि मग लगेच दुसरी बाईनं 2-2 बाया दळायच्या मोठी जाती होती आणि मग दुसऱ्या बाईनं सुरुवात केलेली आहे. देवा तुझ्या पिंडीवर बेल वाहिल जोड्यानं, देवा तुझ्या पिंडीवर बेल वाहिल जोडीनं, भाळ सदा उजळू दे शिवाजीच विजयानं, देवा तुझ्या पिंडीवर बेल वाहिल जोडील, भाळ सदा उजळू दे शिवाजीच विजयानं. आणि मग दळण संपलेलं आहे आणि शेवटची ओळी या मावळ्यांच्या कानावरती पडली. माझं सरळ दळण घास भरते शेवटाला, माझं सरळ दळण घास भरते शेवटाला, देवा आळविते तुझं आयुष्य दे राजा शिवबाला, देवा आळविते
सगळ्यांच्या अंगामध्ये प्राण संचारला, सगळ्यांच्या अंगावरती शहारा उभा राहिलेला आहे की घराघरामधली माऊली म्हणते आमच्या जीवामध्ये सुख शिवाजी महाराजांना दिलेलं आहे. घराघरामधली माऊली म्हणायला लागलेली आहे की घरामध्ये पोटाला मिळणारी भाकर शिवाजीमुळे मिळायला लागलेला आहे. प्रत्येक मावळ्यांच्या मनामध्ये प्राण तयार झाला आणि ठरवलं की जर ही माणसं आमच्या आशेवरती जगत आहे, घरामध्ये जगणारा प्रत्येक माणूस, प्रत्येक कुटुंब शिवरायांच्या आशेवरती जगत आहे, आणि जर आम्ही असं खचलो, आमच्या मनामध्ये जर असा आत्मविश्वास आला नाही तर उद्या शिवाजीच्या पाठीमागे कोण उभा राहील. आणि जर एक शिवाजी संपला तर हा महाराष्ट्र कधीच उभा राहणार नाही आणि इथं सर्वसामान्य भोजन कधीच जगू शकणार नाही. ही भावना त्या सगळ्यांनी तयार करून घेतली आणि 5:30-6 वाजत आलेले आहेत आणि मग मावळे सगळे जमा करून थोडस समोर आले आणि एक बारकं लेकरू लढायला सुरुवात केली आणि मग यांच्या कानावरती एक पाळणा पडला आणि मग आई पाळणा म्हणत आहे, झोपतानुल्या राजस बाळा, झोपतानुल्या राजस बाळा, आनंद घरोदारी वाहे झुळझुळा, गरीबाचा वाली झाला शिवबा, झुबाळा झोजो रे झो, गरीबाचा वाली झाला शिवबा, झुबाळा झोजो रे झो. सुलतानशाही पायी तुडवाया, धर्माचं स्वातंत्र्य माती मळवाया, सुलतानशाही पायी तुडवाया, धर्माचं स्वातंत्र्य माती मळवाया, झिजतो शुभा नाती जोडाया, झुबाळा झोजो रे झो, झिजतो शुभा नाती जोडाया, झुबाळा झोजो रे झो. मध्ये झोपणाऱ्या प्रत्येक बाळावरती हा संस्कार केला जातोय आणि मग शेवटचा पाळणा कानावरती पडला. बाळाला आशीर्वाद द्यायचा आमच्या आजच्या माता भगिनी काय सांगतात, बाळा शाळेत जाताना बसच्या मधोमध बसत जा, पुढून धक्का लागला तसे, पाठीमागून धक्का लागला तसे. आणि मग ती माऊली त्या काळामध्ये पाळणा म्हणायला लागली, दाही दिशात तुझी गाजावी कीर्ती, दाही दिशात तुझी गाजावी कीर्ती, तुझ्या पराक्रमे सुखी व्हावी धरती, सदा राहो हात शुभाचा तुझ्या पाठीवरती, झुबाळा झोजो रे झो, सदा राहो हात शुभाचा तुझ्या पाठीवरती, झुबाळा झोजो रे झो. घरामधला पाळणा शिवरायांच्या नावानं गात होता, घरामधलं दळण शिवरायांच्या नावानं दळल्या जात होतं, कारण आयुष्यामध्ये आनंद शिवाजी महाराजांनी पेरला होता. आणि मग अशी माणसं तयार झाली आणि मग प्रत्येकाच्या मनामध्ये शिवाजी महाराजांविषयीची प्रेरणा अजून जागृत झाली आणि सगळ्या मावळ्यांनी अफजल खानाला हरवायचंच आणि या मातीमध्ये गाडायचं हे ठरवलं. आणि हारलेल्या मनांच्या माणसामध्ये युद्ध अगोदर त्यांनी मनामध्ये जिंकलं आणि मग सगळ्यात महत्वाचा संस्कार शिवरायांनी आम्हाला केला, युद्ध रणांगणावरती जिंकण्याआधी ते मनात जिंकावं लागतं, तरच युद्ध जिंकलं जातं. आणि हा संस्कार घेऊन आमची माणसं आणि मग अफजल खानाला